त्याचबरोबर साधी केलेवर संघाचे मालक सईद गाजे यांच्याकडनं लक्ष्मीकांत शेलार याला प्रत्येक गड्यासाठी 500 रुपये, षटकाराला 1000 रुपये व चौकाराला 500 रुपये अशी पारितोषिक लागली आहे दोन खेळाडूंसाठी. दरम्यान जाऊया यावेळेस सामन्याला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही परिवर्तन करतोय आणि या ठिकाणी आमंत्रित करतोय दशरथ दादा पाटील, कॉमेडीचा बेताज बादशाह, हास्य सम्राट, मॅन फ्रॉम नवी मुंबई करावेगाव. धन्यवाद विनोद पाटील. आणि या ठिकाणी जाणता राजा आणि साई कृपा डेव्हलपर्स. याच्यानंतर जो जिंकेल तो उपांत्य फेरीत दाखल होईल. पहिले सेमीफायनल छत्रपती वॉरियर्स आणि SK वॉरियर्स आणि त्याच्यानंतर दुसरी आणि जाणता राजा आणि साई कृपा डेव्हलपर्स नाणेफेक जिंकली. जाणता राजा संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण. साई कृपा डेव्हलपर्स संघाची पहिली जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये तैनात होते. बघूया विकी बनवटे आणि दादा नाव काय त्यांचं 12वा खेळून नाही का इथं? राम. विकी बनवटे आणि राम खनवी. आणि पहिलं षटक घेऊन बघूया. जाणता राजाचा संघाचा पहिलाच स्ट्रायकर गोलंदाज लक्ष्मीकांत तयार. पहिलं षटक सर्कल मध्ये बघूया. शॉट मिड विकेट, मिड ऑफ एक मिड ऑन आणि पहिला चेंडू वरपी चेंडू बघूया. चेंडू गेलाय मिड ऑफच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव मिळते. पहिल्या चेंडूवर चेंडू टॅप केला होता. बचावात्मक पवित्र चेंडू ढकलला होता मिड ऑफच्या दिशेनं. संघाची धाव संख्या बिनबाद 1. 1 for none. अतिशय चुरशीचा सामना. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू मुलंदा फ्लिक करते बघूया. चेंडू गेला व्हाईट स्पेल विकेटला आणि हा चौकार. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका. सच चेंडू टॅप करते बघूया. फ्लिक केला चेंडू व्हाईटिश मिड विकेटच्या दिशेने. अशा प्रकारे संघाची धाव संख्या 5 वर. दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस चावी सापडले बघूया. आपली ओळख पटून चावी न्यायची आहे. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बघूया. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल आणि हा चौकार. जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग, मॅग्निफिशंट ऑफ ड्राईव्ह. संघाची धाव संख्या 9 वर. 3 चेंडू मध्ये 9 धाव म्हणजे प्रति चेंडू मग 300 धावांचा स्ट्राईक रेट. जबरदस्त सुरुवात. 3 षटकार 5555. पराग चंद्रकांत मोरे 555 5555. आणि गोलंदाज लक्ष्मीकांत. पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. 2 चौकार अशी आतषबाजी. दमदार सुरुवात. विकी बनवटे. कृपया योगेश पवार कुठे बोलवायचं आहे? इथं या इकडे योगेश पवार, नाही तर पडद्या मागे आहे का काय? आणि हा पुन्हा एकदा चेंडू मिड ऑफला बघूया. आणि अशा प्रकारे दादा गेला काय म्हणावं आता. झेल सोपा होता, दोघांचं ताळमेल जमलं नाही. याला म्हणतात नशीब खुदा मेहरबान तो गदा पैलवान. संघाची धाव संख्या 11 वर. 1-1. 11 फनन. मिस्टर लक्ष्मीकांत. आणि हा चेंडू पुन्हा आउटसाइड ते चांगला चेंडू होता बघूया. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान चेंडू गेलाय
थर्ड स्लिपच्या दिशेने संघाची धाव संख्या 12 वर बिनबाद 12 12 फॉन पहिलं षटक किरण मुंढे साहेब यांनी आपल्या समालोचकांसाठी थंड पेयाची व्यवस्था केलेली आहे, त्याच्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद. वडावा घ्या फंटा प्या. अप्रतिम चेंडू जबरदस्त मारा. ट्रेमेंडस बॉलिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा. आउटसाइड द ऑफ चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकुंदामध्ये गॅदर करते शिक्षक. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थगित, स्थिमित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल, धाव संख्या 13 वर बिनबाद 13 13 पॉन. दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगलं क्रिकेट. ग्रामीण क्रिकेट वांगणी प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसरे मानाची क्रिकेट स्पर्धा या परिसरामधील पंचक्रोशीतील अव्वल स्पर्धा. दरम्यान तयार मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज आणि हमनाने अकरावी लाईन खेळते बघूया. फ्लिक करतो बघूया. चेंडू डीप बॅक पोस्ट केलेला चौकार. अप्रतिम टायमिंग. चेंडू थोडासा लेगस्टिकच्या बाहेर शॉर्ट पिच होता. फ्लिक केला चेंडूला आणि अप्रतिम चौकार. जबरदस्त फटका. दर्जेदार शैलीदार शास्त्रोक्त कलात्मक तंत्र शुद्ध फटका. समय सूचक फटका. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 17 वर 17. लाजवाब फटका, प्रेक्षणीय फटका. दॅट्स अ ट्रिमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशंट ड्राईव्ह टू द डिफेंस डीप बॅक पोस्ट फेन्स. आणि हा चेंडू पुन्हा फ्लिक करायचा. टायमिंग जमत नाही बघूया. चेंडू गेला फॉरवर्ड, शॉर्टले गेला पुन्हा आणि जोरदार अपील केलं होतं आणि फलंदाज बाद. डीजे जरा थंडा प्या. दरम्यान पहिला गडी घरात, पहिला हदरा, पहिल्या विकेटचं बदान प्रभात, पहिली गळती गच्छंती, पहिला मोठा मासा गळला, पहिल्या विकेटचं एन्काउंटर, पहिल्या विकेटचा सफाया, पहिल्या विकेटचा सुपडा साप, पहिली विकेट तडीबार, हद्द बाद, जेर बंद, स्थान बंद, चतुर्भुज, पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी. दरम्यान वन डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट, न्यू कंटेस्टंट जितेंद्र शेंडे. आणि हा चेंडू बघूया. टॅप कले बघूया. डीप बॅकवर्ड गेलेला आणि हा चांगले क्षेत्ररक्षण. आणि गेल्या वर्षीचा सुपरस्टार जितेंद्र शेंडे अजूनही फॉर्म आहेत. उर्फ राहिना सुपर डुपर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या मिशीत वाढलेले पिलावळ. धाव संख्या झाली 1 बाद 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगती पदात तयार. जाणता राजा साई कृपा डेव्हलपर्स. आणि हा जन्मनाचा दमदार फटका, मॅसिव्ह 6.
चेंडू ओळपीत होता डीप मॅडविकेटच्या डोक्यावरून अप्रतिम फटका जबरदस्त पुल शॉट लाजवाब फटका धाव संख्या 26 आणि विकी बनवटे प्रत्येक षटकासाठी 500 रुपये संदीप बनवटे यांच्याकडून तसेच साधी गेले म्हणून प्रसाद परब याच्याकडून देखील 500 रुपये बघूया साई कृपा देवल प्रत्येकाला बक्षिसांची खैरात ज्यामध्ये बक्षिसांची लयलोट काय साला पैसा बघा नोटा बंदी आहे तरी अंबानी देखील झक मारेल नोटा बंदी आहे तरी पैसे खुळखुळतायत दादा लावा पैशाशिवाय काय नाही पैसा नसेल तर पोरग बापाला विचारत नाही बायको नवऱ्याला विचारत नाही सासरा जावयाला विचारत नाही आणि ह्याच्या नमुने जबरदस्त ऑन रे बघूया चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरून होता बघूया आणि अतिशय चांगला प्रयत्न केला होता बघूया दरम्यान 2 धावा मिळतील संघाची धाव संख्या 28 12 चेंडू 28 धाव म्हणजे प्रति षटका बघा 14 धावांचं टार्गेट जबरदस्त सुरुवात धुंद फुंद सुरुवात दमदार सुरुवात 12 चेंडू 28 धावा 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स वांगणी प्रीमियर लीग 2017 चा शेवटचा अंतिम दिवस आहे बघूया काल्याचा दिवस आहे संध्याकाळी भंडारा आहे महाप्रसाद जरी संकष्टी असली तर फुकटचं बोलायला काय जातं दादा पैसे लागतात का नसेल तरी बोलायचं बारा चेंडू 28 धावा बघूया जबरदस्त सुरुवात धुंद फुंद बेधुंद मधोहोश सुरुवात बघूया दरम्यान जाणता राजा संघाचा नवीन गोलंदाज संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीबद्दल तिसऱ्या षटकाचा माग काढताना तगादा लावताना रेटा लावताना तिसरं षटक प्रगतीबद्दल कार्यान्वित कार्यरत दाखल अतिशय जबरदस्त सामना हाय व्होल्टेज मुकाबला दोन डोक्यामध्ये धुमशान घमासान काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला नाणेफेक गेली जाणता राजानं पहिल्यांदा शतरक्षण आणि साई कृपा डेव्हलपर्सची बॅटिंग करता बघूया 12 चेंडू मध्ये एक जबरदस्त सुरुवात चमत्कारिक सुरुवात स्तुत्य सुरुवात 12 आणि 28 आणि तिसरा गोलंदाज जाणता राजा संघाचा लक्ष्मीकांत ज्याचं दुसरं षटक आहे आणि पॉवर प्लेचं बंधन संपल्या बघूया पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट तयार आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा एकदावेचा इशारा खराब चेंडू दिशाहीन मारा ज्या एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 29 तर याच दरम्यान वांगणी गावचे उद्योजक सन्माननीय संदेशजी पष्टे साहेब यांचं आगमन होत आहे त्यांना विनंती असणार आहे आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे या वांगणी प्रीमियर लीग मध्ये धन्यवाद डॉक्टर इंजिनियर वकील असे नामवंत मंडळी या स्पर्धेसाठी आवर्जून भेट देतात बघूया आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू टॅप करते बघूया चेंडूकडे शॉट मिड ऑनला थोडासा चेंडू खाली राहिला होता फ्रंट फुटला आला होता आणि चेंडू टॅप करतोय मिड ऑनला शॉट मिड ऑनला एक धाव मिळते संघाची धाव संख्या 30च्या घरात बिन 32 1-32 चांगली सुरुवात दमदार सुरुवात 30 for 1 सुस्थिती सद्यस्थिती विद्यमान अवस्था आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा क्लास जबरदस्त टायमिंग चेंडू गेला व्हाईटिश मिड विकेटला अप्रतिम फटका डीप मिड विकेटला आणि हा चेंडू दरम्यान 2 धाव मिळते जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट संघाची धाव संख्या 32 एक बाद 32 दमदार सुरुवात 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट मिड ऑफ शॉट कव्हर डिपिस्को पॉइंट एक शॉट थर्ड मैन और यहाँ जरूर मुनादा चेंडू मारना चाहते थे गेंद को लेकिन गेंद गई स्क्वेयर डैब शॉट स्क्वेयर लेग लग गया फक्त एक धाव मिळते चांगले शतरक्षण धाव संख्या 33 पुढच्या वर्षी स्पर्धा 2018 साली नव्या ढंगात असेल थोडासा जर खिशात हात घातला
सडल असते तर मदत केली तर नक्कीच ही स्पर्धा नाईट रजनी होईल, क्रिकेट रजनी. फक्त ही स्पर्धा या महिन्यात ठेवू नका, नंतर ठेवा, कारण थंडीचा काळ आहे. कारण आम्हाला लिमिटेशन इथं जास्त आहेत, त्याच्यामुळे काही बोलता येत नाही, नाही तर आमचे शब्द काढले असते बाहेर. पुन्हा आता तयार लक्ष्मीकांत, राईट आर्म राऊंड द विकेट तयार. बॉलिंग मार्फत संघाचं तिसरं षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगला सामना, पैसा वसूल मॅच. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑनच्या दिशेनं टोलवायला बघूया. चेंडू गेलाय मिड विकेट आणि मिड ऑन यांच्यामधून. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फेक गॅदर केलेली यष्टीरक्षक. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 33, 34. अतिशय चांगला प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद. सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे, मटन मसाल्याचा दिवस आहे, परंतु दुर्दैवाने संकष्टी आली. साला संकष्टी आली की तोंड लोक वाकडी करतात. शुक्रवार रविवार हे दिवस नसावेत. आणि हा क्लीन बॉल बघूया, यष्टीचित केले का पंच. जबरदस्त लक्ष बघूया. हे सगळे ट्रॅफिक हवालदार पाहिजे होते. बघा लक्ष किती भारी आहे. त्याला म्हणतात कावळ्याची नजर. जबरदस्त निर्णय, उचित निर्णय, निर्दोष, निष्कलंक, निष्पक्ष, निपक्षपाती निर्णय बघूया. दरम्यान फलंदाज शाबत फ्रंटफूट आला होता, यष्टीचित केलं होतं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, जबरदस्त मारा. पुन्हा एकदा फलंदाज चकला होता, बीट झाला होता, सफल होतोय. धाव संख्या 34. 2 षटकामध्ये 28 आणि या षटकात मात्र थोडस काबूमध्ये ठेवलंय. आणि जोरदार अपील बघूया कॉट बिहाइंडचा. आणि फलंदाज बाद. जबरदस्त फलंदाज बघूया, बाद होते बघूया. अतिशय चांगला फलंदाज होता. दादा सागाचा लाकूड आहे, कसाही रंदा मारा. एक वेळ मुतखडा परवडला ना, हा फलंदाज नको. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होऊया. नवीन फलंदाज जातोय अमोल. ज्याचं मोल होत नाही तो अमोल. बघूया संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. मिस्टर लक्ष्मीकांत तिसरं षटक मात्र अफलातून फेकलं. जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत जास्त धावा होण्यापासून रोखल्या. बघूया जबरदस्त काबू, ताबा, कंट्रोल, अंमल. दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. छत्रपती वॉरियर्स आणि एसके वॉरियर्स. 3 का? आणि याच्यातला विजेता संघ तो सेमीफायनल जाईल. एसके वॉरियर्स आणि दीप ज्योती रायडर यांच्यातला पहिला उपांत्य फेरीचा सामना. त्याच्यानंतर छत्रपती आणि याच्यातला विजेता संघ, बरोबर ना? विद्यमान सामना याच्यातला विजेता संघ बघूया. जानता राजा आणि सहयोगी डेव्हलपर्स. दादा पैसे लावायला आले, अटी बघा कशी बिल्डिंग बांधणार, कशी परमिशन देणार, अटी बघितल्या का? आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघूया. सोपा लॉलीपॉप झेल सोडला. 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या 2 बाद 36. 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लक्ष्मीकांत याचं तिसरं षटक आणि संघाच्या वतीने 4थं षटक. आणि लोक सर्वांना विनंती करतोय
पैसे लावताना पहिला आपल्या खिशाचा विचार करा, कारण सर नशेमध्ये असला की माणूस पैसे लावतो, दादा पैशांना शेट लोक आहेत. आणि ह्याच्या नमुन्याचा D5 लेवल चौकार प्लस वाईट. धाव संख्या 41 41. सब पाटील. डीजे ऑपरेटर दुपारची वेळ आहे, आरतीची वेळ आहे, जरा बाई वाड्यावर गाणं लावा जरा. मगच पासून ऐकलं नाही. आणि ह्याच्या नमुन्यात चेंडू बघूया. चेंडू गेला फसलिपला, टायमिंग जमत नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टॉपेज घेतला, चेंडू फसलिपच्या दिशेने रवाना झाला. बघूया एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 42 42. अतिशय चांगली धाव संख्या, चांगला स्कोर. साई कृपा डेव्हलपर्स आणि जाणता राजा असे दोन बलाढ्य संघ. आणि अप्रतिम चेंडू, जबरदस्त मारा, अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. अक्रॉस द लाईन खेळत होता. बघूया टायमिंग करता आलं नाही. बघूया वास्तविक जर बॅकफुटला गेला असता आणि स्क्वेअर कट मारता नक्कीच चेंडू कनेक्ट झाला असता. राईट आर्म होते विकेट. आणि ह्याच्या नंबर फेक करता. बघूया चेंडू गेलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्या मधून. एक धाव मिळाली संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये. धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत होते. संघाची धाव संख्या 43. 2-43. दमदार सुरुवात, जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या, अधिकतम धाव संख्या, उदंड धाव संख्या. 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक प्रगती पथावर. रायडा महोदय विकेट. आणि हा शॉट पे चेंडू हुक केला. बघूया अप्रतिम फटका आहे हा षटकार. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम टायमिंग, शॉट पिच चेंडू, अकोट डब्याचा जबरदस्त फटका केला. बघूया हुक केला चेंडू, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग याच्या डोक्यावरून. लाजवाब फटका. धन्यवाद दादा. तर बाई वाड्यावर या, नाही तर बाई वांगणीला या. प्रीमियर लीग बघायला कर्जत लोकलनी या. आणि हा मुन्हा तसंच मला तर टायमिंग चुकलं याचे मतलब. बघूया शॉट सिलेक्शन करता नाही. बघूया आणि फलंदाज बाद, टायमिंग चुकलं. बघूया बॉटम यांचा वापर केला होता, तसाच फटका मारत होता, परंतु यावेळी मात्र फलंदाज चुकला होता. आणि अशा प्रकारे मिड विकेटला एक सोपा झेल, लॉलीपॉप झेल आणि फलंदाज बाद होतोय. अफलातून प्रेक्षणीय होता, तसाच मारत होता, परंतु यावेळी मात्र गोलंदाज हुशार निघाला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, थोडासा चेंडू मागे ठेवला. मिस टाइम शॉट होता आणि शॉट सिलेक्शन करता नाही. एक लॉलीपॉप झेल, चेंडू मिड विकेटला झेल होता. बघूया आणि अशा प्रकारचा तिसरा फलंदाज बाद होतोय. धाव संख्या वैयक्तिक दरम्यान सन्मानी चंद्रकांत कडाव याचकडून अमोल बनाटे प्रत्येक 6 षटकासाठी 500 रुपये. हे आमचे बदलापूर हिंदू हृदय सम्राट चषकाचे अतिशय देखणे आयोजन करतात आमचे पप्पू धुळे यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर स्थानावर. पप्पू धुळे ज्यांची बदलापूरमध्ये एक नामवंत स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक.
पप्पू धुळे यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं. पप्पू धुळे. धन्यवाद पप्पू धुळे, आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी. वांगणी प्रीमियर लीग 2017 या स्पर्धेमध्ये नामवंत स्पर्धा या परिसरातील पंचक्रोशीतील आणि संघाच्या वतीने शेवटचं षटक 6 बॉल टू गो. हनामाईचं षटक, गरमागरीचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. पहिला चेंडू तयार. एक पॉइंट, एक मिड ऑफ, लॉंग ऑन, व्हाईटिश मिड विकेट, डीप मिड विकेट असे आरस, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी, तटबंदी, कोंडी, मोर्चेबांधणी, कारस्थान, गनिमी का चक्रव्यूह. 6 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा शॉर्ट पे चेंडू हवेमध्ये बघूया आणि खराब फटका आणि चेंडू गेला शॉर्ट एक्स्ट्रा गोला झेलबाद. चौथा फलंदाज बाद आणि संदीप बनवडे यांच्याकडून अमोल बनवडे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. एव्हरी 6 यू विल गेट 500 रुपीज पर 6. संदीप बनवटे. आणि पैशाचा व्यवहार आमच्याकडे ना दादा इथं मागे आहे. साला म्हणा पैसे कुठे आहेत ना साला आमची ढुंगणं पुढे सुजवाल. पैसे आमच्याकडे ना पैसे तिकडे आहेत. आर्थिक खातं मागे आहे. नाही ते नंतर मी तर कॉमेंट तू कसं अनाउन्समेंट केलीस. अच्छा अच्छा धन्यवाद दादा. नाही पैसे द्या मग आम्हाला काही देणं घेणं नाही. राईट आर्म हो द विकेट तयार. न मगाशी कोणत्या तर पैसे लावायला त्याला जाम खास सुटली होती. घ्यायचे होते पैसे घेतले ना. धन्यवाद. अप्रतिम जबरदस्त फटका. टायमिंग क्लास बघा. फटक्याचा तंत्र शुद्ध फटका, दर्जेदार, शैलीदार, शास्त्रोक्त, कलात्मक, तंत्र शुद्ध फटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 55. 55. या ठिकाणी आमच्या महिला भगिनी त्याकडे हार्दिक स्वागत. बघूया. क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाही. दरम्यान चेंडू शॉर्ट फाईन लेगला बघूया. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 56. आता योगेश इंद्रेकर यांचे कुठला असं नाही. मला वाटलं नमाज पडतोय का काय. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर संघाचा शेवटचा गोलंदाज जाणता राजा साई कृपा डेव्हलपर्स असा हा विद्यमान सामना. अतिशय रंगतदार सामना, उत्कंठावर्धक सामना. दोन्ही संघ बलाढ्य. शेवटी क्रिकेट आहे. राईट आर्म हो द विकेट. पंचांच्या डाव्या अंगाने तयार. आणि हा शॉर्ट पे चेंडू अक्कोबारला बॅकवर्डला. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषे बाहेर. डिपिश कॉ पॉइंटला चौकार. दरम्यान आमच्या महिला भगिनी सौ आशा टेंबे यांचं इथं व्यासपीठावर स्वागत आहे. पुन्हा एकदा वांगणी प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत आहे. सहभाग घेते आशा टेंबे. अतिशय चांगला फटका, दर्जेदार फटका, शैलीदार, शास्त्रोक्त, कलात्मक, तंत्रशुद्ध फटका. शॉर्ट पिच चेंडू आणि अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. डिपिश कव्ह पहिला चेंडू सीमारेषे बाहेर. नो चान्स बोथ ऑफ द फिल्डर पास द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. संघाची धाव संख्या 60 वर. मगाशी 73 धावांचा टार्गेट होता ते पुन्हा तयार. राईट आर्म होते विकेट. आणि आपण आता ओव्हर पिच चेंडू. जबरदस्त फटका बघूया. चेंडू गेला मिड ऑफच्या दिशेनं आणि एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 61. 4 बाद 61. 61 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला बघूया. कारण अतिशय देखणं आयोजन. जर या टुर्नामेंटचा थाटमाट बघितला आणि शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन द 5th ओव्हर. आणि लॉट केला. ये व्हॉट क्लासिकल स्ट्रोक. जबरदस्त फटका. लॉंग ऑफ आणि डेव एक्स्ट्रा डोक्यावरून मॅग्निफिशंट अमेजिंग मॅसिव्ह 6 होती. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ. त्याच्यानंतर समालोचन करतील
अंबरनाथ तालुका जनसंपर्क श्री जगदीश पाटील तसेच त्यांचे उपसहकारी मिस्टर विनोद पाटील विनंती करते दोघांपैकी एक. आणि पहिली सेमीफायनल या स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरी सेमीफायनलचा पहिला सामना होणार आहे SK वॉरियर्स वर्सेस दीप ज्योती रायडर्स मध्ये. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो श्री भारत वंजारे आणि श्री साजिद गाजी यांना प्लीज. आणि सर आशा टेंबे यांना देखील मी आमंत्रित करेन नाणेफेकीसाठी. कृपया त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं. आलो डिझाय. तर महिला भगिनींना विनंती असणार आहे आपण या आपल्या शुभास्ते नाणेफेकी करा. जरा बघा महिलांचा सुद्धा क्रिकेटमध्ये पुढाकार आपण बघतोय, कारण महिला सुद्धा नाहीये, कारण आरक्षण सुद्धा दिलं गेलंय 50-50%. त्यामुळे निश्चितच महिला सुद्धा पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून या ठिकाणी काम केलं जात आहे. तर आज सुद्धा जर बघितलं तर आपल्या भारताच्या क्रिकेट संघाच्या महिला सुद्धा मिताली राज या कर्णधार आहेत. मात्र त्यांची कामगिरी सुद्धा गेले सातत्याने 2-4 वर्षापासून बघतो आपण भरलेली आहे. आज सुद्धा जर बघितलं तर आपल्या या भारतीय क्रिकेट महिला संघामध्ये बरेचसे मराठी माणसं त्या संघामध्ये सुद्धा खेळताना दिसल्यात. तर विचार केला दुसरीकडे अलिबागची एक मुलगी आहे, त्याच्यानंतर सांगली सातारा या संघामध्ये अभिलाषा म्हात्रे ही महिला आपण मुलगी खेळताना बघितली आहे क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेट महिला मंडळामध्ये. तर या ठिकाणी नाणेफेकी झाली केली जातोय. किरण पहिला सेमीफायनल SK वॉरियर्स वर्सेस दीप ज्योती रायडर्स. संघ मालक आहेत दीप ज्योती रायडर्सचे श्री बंटी कुडके आणि SK वॉरियर्स संघाचे संघ मालक श्री वीरेंद्र जवेरी यांच्यामध्ये रंगणार आहे पहिला सेमीफायनल. टॉस करतायत. दीप ज्योती रायडर्स संघाचा संघनायक लवकर यायचंय. आणि मी आशाताई टेंबे यांना विनंती करेन की तुम्ही नाणेफेकी करून घ्यायचंय. कोण मागतंय कोण मागतंय? तर निश्चितच महिला भगिनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. मंचासमोर आपण बघू शकता काटा आलेला आहे. दीप ज्योती रायडर्स टॉस विन झालेला आहे. संघनायकांनी लवकर निर्णय आपला कळवायचा आहे. आणि या सामन्यानंतर एक 10 मिनिटाचा छोटासा ब्रेक होणार आहे. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कृपया सहकार्य करा. 5 दिवस जबरदस्त सहकार्य मिळाले प्रेक्षकांकडनं. शेवटचा दिवस आहे. विनंती करतोय सीमारेषेपासून थोडंसं अंतर ठेवायचंय. कोणत्याही प्रकारे बाउंड्री लाईनच्या कपड्यावरती जोर द्यायचा नाहीये. निश्चितच प्रत्येक गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय प्रसादजी परब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू लेग बिफोरचा अपील. मात्र पंचांनी यावेळेस बघितलं आमचे पंच फिरोज खान सर लेग बायचा इशारा केलाय. मात्र सांघिक धाव आहे, एक धाव आली आहे. धावफलकावरती खातं खुलं केलं जात आहे संघाचं 1 या धावसंख्येवरती. तर सय्यद गाजी साहेब यांच्याकडून लक्ष्मीकांत शेलार याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकाराला 500 रुपये. हा चेंडू मात्र सीमा पलीकडे पहिला चौकार आणि पहिला 500 रुपयेचा मानकरी ठरलाय लक्ष्मीकांत. राजा चायनीज याचकडून प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी
षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आले आहे प्रकाश देशमुख साहेब यांच्याकडून. हा चेंडू यावेळेस मात्र शेवटच्या मोमेंटला कडकडण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव एकवटली जातोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. लेग बायच नियम क्रमांक 26 नुसार एक धाव आली आहे तर 6 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 68 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला यावेळेस जाणता राजा विपक्ष साई कृपा डेव्हलपर सामना डोळ्या डाय चा सामना बघतो आपण. हा चेंडू बॅकवर्डला जाऊन कट करायचा होता. लाल्या मात्र थोडस सफळ होत नाही. या गोलंदाज आपल्या पॉलर मध्ये चेंडूला गॅदर करतोय उचलतोय. जितू उर्फ रैना अत्यंत चांगली कामगिरी गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील जितेंद्र सेंडे उर्फ रैना याला बघतो आपण गोलंदाजी मार्क वरती. समोर लाल्या हा चेंडू डिफेन्सिव्ह पाडक्या चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन दिले जात आहे. तड्या सर्कल मध्ये मात्र चेंडूची फेकी केली जात आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता आणि एक धाव मात्र एकवटली जात आहे. बघा दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर त्याने परवा दिवशी एक शेवटचा सामना जिंकून दिला होता. दोन्ही संघ या फलंदाजाने 72 धावांचं लक्ष होतं प्रिव्हियस ग्रुप संघासमोर मात्र त्या 72 धावांचं लक्ष चेस केलं होतं या दोन्ही फलंदाजाने. मात्र पुन्हा एकदा 68 धावांचं लक्ष आहे. चेस करेल का? हा चेंडू मोठा फटका सरळ रेषेत केल्यात. पहिला षटकार लक्ष्मीकांत याच्या बॅटमधून. लगेचच बघू शकता आपण अतिशय सुरेख गाणं डीजे मास्टर यांच्या संगे माध्यमातून क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम गेले 6 दिवसापासून आणि तेवढंच एन्जॉयिंग करताना आमचे लाडके प्रेक्षक. मात्र एक तत्पूर्वी या विभागामध्ये पुढे एक मोठी स्पर्धा ज्याला अग्र नामांकित स्पर्धा म्हटली जाते. या विभागाची आणबाण शान हिंदू हृदय सम्राट चषक 2017 जोएलीच्या मैदानावरती आपण बघू शकता. 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा मोठ्या मानाची स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेचे आयोजक असतील जय हनुमान क्रीडा मंडळ जोएले आणि सर्वांचे लाडके मंगेश दादा धुळे आणि विद्यमान नगरसेवक चेतन दादा धुळे आणि त्यांचे सहकारी पप्पूशेठ धुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मोठ्या टाटामाटात 12 फेब्रुवारी पासून ते 18 फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहे. मात्र पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. बघा शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकलाय या फलंदाज लक्ष्मीकांत शेलाराने आणि धावसंख्येला मात्र आकार दिलाय. दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय शरद. हा चेंडू डागपटला गेलाय कट करतोय. दारी घेण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न अपुरा ठरतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बघा कसा असावा दर्जेदार उदाहरण दिले जाते या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रशांत याने. कारण आपण बघितलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी मात्र मोहम्मद अझरुद्दीन असाचा पॉइंटला. त्याच्यानंतर जॉन्टी रॉड्स त्याच्यानंतर रिकी पॉन्टिंग आणि त्याच्यानंतर युवराज सिंगला बघितलं आपण. मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक हा चलाक असतोय चपळ असतोय याचं उदाहरण प्रशांत. शॉर्टपिच चेंडू यावेळेस मात्र टारी देण्याचा प्रयत्न 2दा वाचलाय. या जीवनदान मिळालंय. पहिलं जीवनदान मिळालं होतं लक्ष्मीकांत सेलारेला मात्र त्याच्यानंतर प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्याला जीवनदान मिळालंय. 2 जीवनदान मिळालंय. एका चेंडूवरती 2 फलंदाजांना जीवनदान मिळालंय. म्हणजे झेल सोडलाय त्याच्यानंतर डायरेक्ट हिट द्यायचं होतं तसं काही गरज नाहीये. थोडस दुखापतग्रस्त झालाय खेळाडू. लाल्या पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तर आपण बघता ही स्पर्धा VPL वांगणी प्रीमियर लीग 2017 तर अत्यंत मोठ्या दिमागाने स्पर्धेचा 10 जानेवारीला सुरू झाला होता. मात्र 15 जानेवारी आहे. 6 दिवस सतत ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मेजवानी बघितली आपण या स्पर्धेची आणि या स्पर्धेची चर्चा देशा विदेशामध्ये पोहोचली आहे. कारण 198 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघू शकता. तर त्याच्यानंतर लाईव्ह प्रेक्षकन म्हणजे थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. आमचे मनोज कडव असतील त्याच्यानंतर मनोज गायकवाड असतील यांच्या माध्यमातून NBCच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण टीव्ही दूरध्वनी संचावरती आपण ही स्पर्धा बघू शकता.
मात्र स्पर्धेची चर्चा 365 दिवस असते, ते आमचे लाडके प्रेक्षक एन्जॉयनिंग करतात. मात्र पुन्हा एकदा चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. मात्र परवा पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे या वांगणी प्रीमियर लीगची. कारण जर बघितलं मैदानामध्ये 5 स्टँडची योजना आखली आहे, कारण दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन येणारी ही वांगणी प्रीमियर लीग बघतोय. कारण पहिल्या वर्षामध्ये बघितलं होतं फक्त 4 स्टँडची मागणी होती, मात्र यावेळेस 5 प्रवेलियन उभारले गेल्यात आमच्या या लाडक्या प्रेक्षकांसाठी. पहिला प्रवेलियन बघतोय आपण रोहित शर्मा स्टँड, त्यामध्ये मात्र प्रेक्षकांची खूप गर्दी बसते. कारण जो फलंदाज ज्याने पहिल्या 2 दुहेरी शतक टोकल्यात एक दिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावांची केली करणारा रोहित शर्माचा स्टँड, त्याच्यानंतर संयमी फलंदाज करणारा भारताचा उपकर्णधार अजिंक्य मधुकर राणे स्टँड. मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आणि त्याच्यानंतर बघतोय जगातील दिग्गज खेळाडू ज्याने क्रिकेटवरती 21 वर्ष आधी राज्य गाजवणारा गॉड ऑफ क्रिकेटर असं म्हटलं जायचं, तो मात्र सचिन रमेश तेंडुलकर स्टँड. त्याच्यानंतर येतोय दुसरा स्टँड बघितला उजव्या साईडला अजित भालचंद्र आगरकर स्टँड आपण बघू शकता. अप्रतिम गोलंदाज होता आणि हे सर्व खेळाडू मुंबईचे. त्याच्यानंतर बघतो आपण झहीर खान स्टँड, असे 5 मुंबईचे खेळाडू आणि त्यांची स्टँडची उभारणी केली गेली आहे मैदानामध्ये. अप्रतिम स्पर्धा बघता आपण वांगणी प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसरं. मात्र दुसऱ्या वर्षामध्ये नव्या जोमाने नव्या संकल्पना घेऊन आलाय आमचे वांगणी प्रीमियर लीग मध्ये. मात्र यावेळेस दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या बघतोय धावफलकावरती 16 धावा जाणता राजा संघाच्या धावफलकावरती. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू उकाराचा होता, पंचांकडे अपील, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि अपघात झालाय. श्री पंकज सारंगा यांच्याकडून लक्ष्मीकांत शेलार याला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेले मगाच्या 6 साठी. लक्ष्मीकांत शेलार याला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक श्री पंकज सारंगा यांच्याकडून जमा झालेलं आहे. निश्चितच मात्र इथे मायने राखणार नाहीये काय, कारण आपले खेळाडू असतात बघा पैशासाठी नाही तर संघासाठी खेळत असतात. कारण नेहमीच असं ऐकायला भेटतोय सांगून गेले तुका पैशाचा नाद करू नका. मात्र लक्ष्मीकांत स्वतःसाठी खेळलाय, कारण बाद झालाय, धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय, दुर्दैवरित्या बाद झालाय मी म्हणेन. कारण चुकीचा कॉल संवाद साधला जात नाहीये, या संवादातून जर स काढला तर वाद निर्माण झालाय आणि वादाच्या भरात फलंदाज बाद झालाय. पहिला गडी बाद होतो यावेळेस. मात्र सामन्यामध्ये पहिला गडी पाहत होताना परतलाय लक्ष्मीकांत शेलार, ज्याने एक चौकार एक षटकार दाखवला होता, तो फलंदाज मात्र सामन्यामध्ये परतलाय. मात्र जल्लोष बघितला तर आपण यावेळेस साई कृपा डेव्हलपर संघाचा जल्लोष बघतो आपण, कारण मोठा मासा गळाला सापडला. त्यांच्या ज्या विकेटची प्रतीक्षा होती तो विकेट मात्र मिळालाय या ठिकाणी. आणि जर विचार केला तर एक पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गोलंदाज शरद याने फक्त 2 धावा केल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय P2च्या या दुसऱ्या षटकामध्ये. जाणता राजा संघासाठी एक खुश खबर आहे. अविनाश केवणे यांच्या पंचम ब्युटी कडून जर हा जाणता राजा संघ जिंकतोय तर त्यांच्या प्रत्येक खेळाडूला त्यांच्या अविनाश केवणे यांच्याकडनं टी-शर्ट गिफ्ट मिळणार आहे. तर निश्चितच सुवर्ण संधी असणाऱ्या खेळाडूंना मात्र सामना जिंकावा लागेल. सामना जिंकून देईल कोण, मोठी खेळी उभारेल कोण, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणि पुन्हा एकदा पहिलं सत्र सुरू असताना मात्र बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. मात्र आमच्या प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय की सामना कोण जिंकेल, हू विल विन द मॅच, सामना कोण जिंकेल. मात्र याचं उत्तर दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल आपल्याला, नो डाऊट्स. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक मार्गस्थ. या षटकामध्ये मोठा फलंदाज गडी बाद झालाय प्रशांत सूर्यराव. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. यस, थँक्यू. 16 धावा बघतोय आपण या धावफलकावरती. मात्र जिम्मेदारी येऊन टेपले आहे प्रशांत सूर्यराव उर्फ लाळ्या त्याच्या कांद्यावरती. पुन्हा एकदा पुढे येतोय, सर्व सुरक्षित फटका, चेंडू मात्र सीमा पलीकडे षटकार.
बघा सुरक्षित फटका, देखना फटका, क्रिकेट मधील 2 फटके, खराब एक चांगला. तर खरा सर्वात जर चांगला फटका बघितला तर लाल्याच्या बॅट मधून आलाय, जो सर्वात सुरक्षित फटका सरळ रेषेत केला जातोय. आणि दुसरा खराब फटका जो रिव्हर्स स्वीपचा फटका. मात्र रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांनी भले भले ना बाद केल्यात. आपण बरेचसे सामने बघितलेत, मात्र 6 धावा धावफलकावरती आल्यात. धावसंख्या 22. हा चेंडू पुन्हा एकदा ओरपी चेंडू खोदून काढलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. हॅलो, थँक्यू डीजे. तर बघा धावांची गरज होती, मात्र लाल्याने 2 षटकार मारल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय आणि दोन्ही षटकार मात्र सरळ रेषेत केल्या, सुरक्षित फटके मारल्यात आणि धावसंख्या नेऊन ठेवतोय 28च्या घरामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण 28 धावा बघतोय. तर योगेश पवार कुठे असेल तर या पण इथे मंचासमोर. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका आणि मात्र तिसरा षटकार. यस, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. तिसरा षटकार लाल्याच्या बॅट मधून. व्हेरी गुड बॅटिंग. यास निश्चितच बघू शकता आपण पब्लिक खुश आहे लाल्याच्या फलंदाजीवरती. कारण ज्या फलंदाजाने धावांचा वणवा पेटवलाय, मात्र तो वणवा विजेल का, वणवा विजवावा जाईल का, लागेल का वणवा, असे असंख्य प्रश्न. मात्र पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर केलाय प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या फलंदाजाने आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे 2 षटकामध्ये 34 धावा धावफलकावरती. बघा पॉवर प्लेचा कसा वापर करायचा. या ठिकाणी विश्वचषक स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं सनत जयसूर्या आणि रोमेश कालू वितरणाने दाखवून दिलं होतं जगाला की पॉवर हिटिंग कशी करायची या षटकामध्ये. मात्र तेच तंत्र अवलंबलं जात आहे, मग ते क्रिकेट गल्लीत असो या दिल्लीत असो. या मात्र पॉवर प्लेचा योग्य वापर. 2 षटक संपले, 34 धावा धावफलकावरती. येणारे 3 षटक कसे असतील, काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमचे सहकारी विनोद पाटील यांच्याकडे जातोय. धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस धाव संख्या आपण पाहतो धावफलकावर 34 धावा. गरज आहे ती 35 धावांची. 35 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35 धावा मैदानावरती समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय जाणता राजा संघासमोर. मात्र फलंदाज प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. प्रशांत सूर्यराव याच्यासाठी खुश खबर. आता मारलेल्या षटकारांच्या हॅट्रिक साठी आदरणीय उद्योजक श्री नंदादीप भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक, तसेच प्रशांत सूर्यराव यांचे बंधू श्री अमोल सूर्यराव यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 34 धावा. गरज आहे ती 35 धावांची. अर्धी लढाई जिंकलेले, अर्धा किल्ला सर गेलाय. मात्र अजूनही गरज आहे 35 धावांची. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35 धावा. गोलंदाज येतो यावेळेस जितेंद्र शेंडे, एक अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा बदल आली, त्याचा वापर करून चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातोय. या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण केली आहे गणेशने. कोण विसरेल या गणेशला, त्याने पहिल्या दिवसात जबरदस्त कामगिरी केली होती. बॅक टू बॅक 3 मोठे फटके लगावले होते. मात्र सामना संघाला जिंकून देता आला नव्हता. मात्र हरकत नाही, मात्र त्याची कामगिरी जबरदस्त झाली होती पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या दिवसात. मात्र तोच गणेश 3ऱ्या क्रमांकावर खेळताना आपण पाहतोय. आणि 3रा क्रमांक फार महत्वाचा असतो मित्रांनो. जेव्हा पहिला धक्का लागतो तेव्हा 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर खूप मोठी जबाबदारी असते. यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर खेळतोय हा गणेश. चेंडूला फक्त दिशा दिली आहे त्या ठिकाणी.
चेंडू जातोय यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरकला. या दरम्यानच्या काळात एकूण धावा पूर्ण केल्या यावेळेस 3 धावा. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 38 धावा. प्रशांत सूर्यराव यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव. मिलिंद झांजे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं रोख पारितोषिक. तसंच प्रत्येक प्रेक्षकांसाठी एक खुश खबर आहे. मारलेला प्रत्येक षटकार जर कॅच करतोय तर प्रत्येक कॅचला अविनाश केवळे यांच्या पंचम ब्युटी कडनं एक टी शर्ट मिळणार आहे. प्रत्येक प्रेक्षकांसाठी कॅच पकडायचा आहे, बॉल आणून दाखवायचा आहे आणि टी शर्ट घेऊन जायचं आहे. थँक्यू. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 39 धावा. गरज आहे ती अद्याप 30 धावांची. हा चेंडू यावेळेस खोदून काढलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हवेत उडी मारून एका हाताने हा झेल निश्चित हा चेंडू अडवलाय त्या ठिकाणी आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 40 धावा. गरज आहे ती अजूनही येणाऱ्या हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 44. गरज आहे ती 24 धावांची. या षटकातील चेंडू जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडू झाले तर 5 म्हणजे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये गरज आहे ती 24. यावेळेस तिलक रत्ने दिलशा स्टाईल पल्लू स्कूप केलाय. चेंडू जातो यावेळेस फाईन लेग लॉंग लेगच्या मधून सीमा पलीकडे. 4 धावा. निर्माण केलं या VPL कमिटीने. VPL 2017चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि स्पर्धा मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहताय. आजचा हा निर्णायक दिवस, शेवटचा दिवस हा निश्चितच हा शेवटचा दिवस असल्यामुळे निश्चित आमचं देखील अंतःकरण इथे जड होणार आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा, या स्पर्धेला निरोप देताना अंतःकरण
मात्र इथे या साई कृपा डेव्हलपर्ससाठी कोणता गोलंदाज इथे जादुई गोलंदाजी करेल, या सामन्यामध्ये कमबॅक आणून देईल. मात्र लाल्यासारखा एक विस्फोटक, एक खुंकार फलंदाज, एक घणाघाती फलंदाज अजूनही खेळपट्टीवर, आणि दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदवर विस्फोटक फलंदाज गणेश बैकर. 12 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी गोलंदाज येतोय यावेळेस राम खडवी. आपण पाहतोय कुडसावर एंडकडनं राम खंडवी सज्ज झालाय. हे षटक मात्र पूर्णपणे या षटकावर भवितव्य असणाऱ्या सामन्यात, या षटकात जर 4 ते 5 धावा आल्या, वाजवी षटक फेकलं गेलं तर शेवटच्या षटकात दबाव येईल या जाणता राजाच्या फलंदाजावर. मात्र जर या षटकात 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर दबाव कमी होईल या जाणता राजांच्या फलंदाजांवरनं. आणि मात्र ही जरतरची गोष्ट आहे. मात्र क्रिकेटमध्ये या जरतरला महत्व नसतं. 12 चेंडू 20 धावा. गोलंदाज राम खंडवी ओव्हर द विकेट. स्ट्राईकला प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या. हा चेंडू अवस्था खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या मधून यष्टीरक्षक चूक करतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण करतायत. पंचबाईचा इशारा करतायत. हा चेंडू जर या यष्टीरक्षकाने गॅदर केला असता, हा चेंडू पकडला असता तर हा चेंडू निर्धाव असता. मात्र सुदैवाने ते घडलं नाहीये. विधीला ते मंजूर नव्हतं आणि या 2 धावा बाईच्या स्वरूपात मिळत आहेत. ता मात्र 2 धावा, आता मात्र गरज आहे ती येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 18 धावांची. 11 चेंडू 18 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा लाल्या. हा चेंडू आडव्या बॅटने क्रॉस द लाईन घेऊन चेंडू गेला स्क्वेअरच्या दिशेने. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. मात्र फलंदाज थ्रोच्या आधी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो. या 2 धावा इथे मिळत आहेत. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. प्रत्येक धावेला इथे महत्व आलंय. कारण प्रत्येक जर पाहिलं तर इथे धाव आणि चेंडू किती महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. कारण हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीमध्ये पोहोचतील, सेमी फायनल मध्ये पोहोचतील. आणि 3 संघ सेमी फायनल मध्ये आधीच पोहोचले आहेत. SK वॉरियर्स, छत्रपती वॉरियर्स, दीपज्योती रायडर्स. मात्र या 2 संघातून कोणता संघ पोहोचेल या सेमी फायनल मध्ये. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 52 धावा. गरज आहे ती अजूनही 16 धावांची. हा चेंडू अवस्था जागा बनून खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क, हॉलमार्क फटका, षटकार. जबरदस्त फटका लाल्या याच खेळासाठी जाणला जातोय. झुंज देतोय मैदानावरती. लाल्याला माहित आहे त्याला थांबणं इथे गरजेचं आहे. आणि लाल्या नुसता थांबला नाही तर लाल्या इथे गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय, गोलंदाजांची धुलाई करतोय, मोठे फटके दाखवतोय, अटॅकिंग क्रिकेट दाखवतोय, धावसंख्येला गती प्रदान करतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 58 धावा. ता मात्र 10 धावांची गरज आहे. फक्त 10 धावा हव्यात. चेंडू शिल्लक आहेत ते एकूण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 10 धावांची. 9 चेंडू 10 धावा. चेंडूपेक्षा 1 धाव जास्त आहे. मात्र लाल्या जोपर्यंत खेळपट्टीवर, गणेश सारखा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर, तोपर्यंत विजयाचं स्वप्न पाहू शकतो इथे जाणता राजा संघ. मात्र जर दीपज्योती रायडर्स संघाला साई कृपा डेव्हलपर्सला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर इथे फलंदाज बाद करावे लागतील, निर्धाव चेंडू फेकावे लागतील. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये जातो. चेंडू त्या ठिकाणी 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 59 धावा. गरज आहे ती 9 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला फलंदाज गणेश बैकर. धष्टपुष्ट शरीराचा मालक, ताकदवर फलंदाज, शक्तिशाली फलंदाज. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो डिप्यूट विकेटला. मिसफिल्ड होते त्या ठिकाणी आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 61 धावा. फक्त 7 धावांची गरज आहे. ता मात्र 7 चेंडू आणि 7 धावा. 12 चेंडू 20 धावांची गरज होती आणि 13 धावा आतापर्यंत आल्या त्या 5 चेंडू मध्ये. त्यामध्ये समीकरण सोपं झालंय जाणता राजा संघासाठी. हा चेंडू हुक केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पाहूया पंचांचा इशारा काय. फलंदाज बाद.
क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्याचं आयोजन आणि या मैदानावरती या 5 दिवसामध्ये आजचा 6वा दिवस अनेक विक्रम प्रस्थापित झाले। या मैदानावरती 5 दिवसामध्ये 140 षटकार आणि त्याचबरोबर 358 चौकार 324 गडी बाद झाल्यात। एकूण धावा 5 दिवसामध्ये जर पाहिलं तर 4010 धावा या मैदानावरती कुठल्या गेल्यात। धावांचा अक्षरशः पाऊस पाडला गेलाय। त्याचबरोबर चौकारांची हॅट्रिक जर पाहिली तर तब्बल 15 वेळा पूर्ण झालेल्या मैदानावरती आणि 3 वेळा कवी शेंडेने ही हॅट्रिक पूर्ण केली होती चौकारांची। आणि षटकारांची हॅट्रिक जर आपण पाहिली तर नकुल राऊतच्या नावावर आहे। त्यानंतर विशाल लिंगे, प्रज्योत बनोटे, सुनील केवणे आणि प्रशांत उर्फ लाल्या अशा एकूण 6 खेळाडूंनी 5 खेळाडूंनी जर पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे। मात्र एका डावातील सर्वाधिक चौकार जर आपण पाहिलं तर रवी पाटील टायगर्स वर्सेस धर्मवीर वॉरियर्स मध्ये 11 चौकार आले होते आणि सर्वाधिक षटकार जर पाहिलं तर कालच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय SK वॉरियर्सच्या बाजूने 11 षटकार तब्बल कुठले गेले होते। एकूण 96 धावा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम काल प्रस्थापित झाला होता। या मैदानावरती जबरदस्त क्रिकेट या मैदानावरती सादर केले। अनेक विक्रम बनवले गेले, अनेक विक्रम मोडले गेले मैदानावरती। वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर सुनील केवणेच्या नावावर आहे। 18 चेंडूत 72 धावांची खेळी केली आहे। मात्र गतवर्षी हा विक्रम होता सुनील शेंडेच्या नावावर 16 चेंडूमध्ये 65 धावांची खेळी त्याने केली होती। दरम्यान जाऊया मैदानाकडे। धावसंख्या धावफलकावर पाहतोय 61 गरज आहे ती येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 7 धावांची। संघनायकाने चेंडू सोपवलाय, वैसे चंद्रकांतच्या हातामध्ये चेंडू नाही सोपवलाय। या सामन्याचं भवितव्य सोपवलंय। जर या षटकात या चंद्रकांतने चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच कमबॅक करता येईल या संघाला। हा चेंडू व्यवस्था लॉफ्ट केला, चेंडू जातो डी पेक्षा मध्ये 1 धाव इथे पूर्ण केली आहे। गुड फिल्डिंग, तितका चांगला थ्रो, मात्र बॅकिंग नाही आहे। बघा किती मोठी चूक करतायत अशा परिस्थितीमध्ये साई कृपा डेव्हलपर्सचे खेळाडू। बॅकिंगला एकही खेळाडू नाहीये गोलंदाजाला आणि निश्चितच हीच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ह्या चुका मागात पडतील या साई कृपा डेव्हलपर्स संघाला। गरज आता मात्र फक्त 5 धावांची। चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडू आणि 5 धावा मैदानावरती समीकरण आहे जाणता राजा संघासमोर। मात्र एक झुंजार खेळाडू अजूनही खेळतोय मैदानावरती, लाल्या स्ट्रायकरला आपण पाहू शकता। हा चेंडू भिरकावून दिलाय आणि हा सामना इथे संपवलाय लाल्याने। जबरदस्त फटका आणि जाणता राजा संघ पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये।